गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी आलेली आहे माझं हे 2 रुपयाचं तोंड घेऊन पुन्हा तुम्हाला भेटायला. आणि हे बघा इथे हा माझा जरा पसारा पडलेला आहे. ही फॅक्ट दाखवते तुम्हाला, रिॲलिटी दाखवते की हो आधी घर असं असतं आणि ह्याला मी नंतर लगेच चेंज करणार आहे. इथे बघा माझं मस्त असं लुक छान वाटतं आहे ना. काय स्वतःच्या चेहऱ्यावर स्वतःच गर्व करा. कुणी आपल्याला चांगलं बोलेल नाही बोलत त्याच्या आधी आपणच स्वतःला चांगलं बोलून घ्यायचं, हो की नाही. इथे माझं 2 रुपयाचं तोंड घेऊन मी जाते. आणि आता इथला मी सगळा पसारा बघा, माझा हा एवढा पसारा आहे ना, ह्याचं काय करू, आवरावं तर लागणार आहे. पण 1 मिनटं थांबा. त्याच्या आधी आपण जरा बघू माझं हे. अरे बापरे, दूध उतू गेलं असतं ना. आणि इथे बघा किचनवर राडा. हे रिॲलिटी फॅक्ट आहे. काय प्रत्येक घरात हा असा राडा असतो पण लोक दाखवत नाही. पण मी दाखवणार, कारण मी काय म्हणतात ना, बापरे काय सांगू, जाऊ द्या. तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर का नाही. तर मग इथे मी सगळा हा पसारा आधी आवरायला घेते. हे सगळं आवरून मी व्यवस्थित ठेवून देते सगळं जागच्या जागी. काय खूप सगळेच जणं काम करतात असं नाही, पण हा आधी पसारा असतो घरात. यार कुणीच असं नाही की उठलं सगळं घर क्लीन आणि स्वच्छ असतं, नाही. त्या घरात खूप कामं असतात, काही गोष्टी इकडच्या तिकडे. ही सुई बघायला, सुई तुम्हाला टोचू का, पण जाऊ द्या. मला ना काय माहिती का, आपण ह्या टाळ्याचा आवाज खूप आवडतो. है ना, भारी वाटतं टाळ्याचा आवाज. मस्त डंग 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 है ना. मस्त वाटतं, मला फार आवडतो. आणि इथे माझं परत 2 रुपयाचं तोंड घेऊन मी आले आहे तुम्हाला दाखवायला. आणि बघा मस्त असं मी हे क्लीन केलेलं आहे, छानसं क्लीन झालेलं आहे. हां, आणि माझं पार्लर सेटअप आहे, पण जाऊ द्या. काय बोलतात ना, मस्त ना. चला चला, आता बाकीचं कामं तुम्हाला दाखवते मी. चला, आता हे मस्त तुम्हाला एकदा गोल गोल फिरवलं आहे मी. थँक्यू बोला मला, चला. आणि इथे मी आले आहे किचनमध्ये टिडिंग. आता कसं जरा चेहरा दिसतो ना व्यवस्थित. काय ऊन पडते ना खिडकीमधून त्याच्यामुळे. आणि अरे अरे, माझा तिकडे कुठे जातो आहे. अरे हां, अच्छा, हे भांडे मला बोलवत आहे ते. चला मी ह्यांना घासून घेते, पुन्हा तुम्हाला भेटते. इथे मी भांडे घासले आणि सगळं किचन क्लीन करून बघू शकता. भांडे घासून जरा पाणी गळत ठेवले, नंतर त्याला मांडून टाकी. आणि आता इथे माझी फरशी राहिली पुसायची, तेवढी मी फरशी पुसून घेते, पुन्हा तुम्हाला भेटते. फरशी पुसायच्या आधी आपलं झाडू मारणं तर गरजेचं आहे, हो की नाही. इथे मी झाडू मारून घेते सगळा आणि मग पुन्हा तुम्हाला मस्त झाडू मारून मी आले. इथे बघा, रात्री मार्केटला गेलते ना, हा पसारा माझा असाच राहिला. भाजी खराब व्हायच्या आधी आपण ह्याला वेगवेगळं ठेवून घेऊया. बघा मी सगळं वेगवेगळं ठेवलेलं आहे. तर जरा कमीच भाज्या आणल्यात. म्हणतात ना, वायपट करू नये. भले माणूस एखादं जरी का असा ना घरात, पण थोडंच खावं, वाया घालू नये. इथे रात्रीच्या चपात्या उरल्या होत्या, त्याच्यामुळे मी इथे मस्त चपात्या बारीक करून घेते. काय कितीही केलं तरी ते आपल्याला खाणं भाग आहे, फेकून तर देऊ शकत नाही. इथं मस्त चपातीचा भुगा करून मस्त चपातीचा चिवडा करून खाणार आहे. सिरियसली एवढं भारी लागतो ना चिवडा, मला तर खूप आवडतं. आणि तसंच मी याच्यावर चिवड्यासोबत थोडंसं भेंडी फ्राय केली होती. छान झाली, एकदम कडक तुम्ही बघू शकता. एकदम मस्त अशी कडक भेंडी झाली, छान अशी. एवढी भारी लागत होती ना खायला. चला मग जाऊ दे, आपली तर कामं आवरलेली आहेत. एवढं खाल्लं पिल्याच्या नंतर मी कॉफी आणि जरासा टमॅटो चिप्स खाल्ला. मला खूप आवडतं टमॅटो चिप्स आणि कॉफी. आज चहा स्किप केला, कॉफी केली आणि टमॅटो चिप्स. या तुम्ही पण. इथे मस्त मी कॉफी पिऊन घेतली. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, माझ्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा थोडासा सपोर्ट असू द्या. इथे तुम्हाला मी कॉफी पण पाजते. चला या तुम्ही कॉफी प्यायला. आणि तुमचा असंच सपोर्ट माझ्यावर ठेवा. थोडंसं लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय.